आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या भक्तीबरोबर माणुसकीची वारी देखील पाहायला मिळाली। सोलापुरात आस्था रोटी बँकेकडून शेकडो गरजूंना फराळ वाटप करण्यात आले। भुकेल्याच्या पोटी अन्नाचा घास म्हणजेच खरी देवपूजा या भावनेतून आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त शेकडो गरजू नागरिकांना फराळाचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल पांडुरंगाच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली। सिद्धेश्वर देवस्थानचे मानकरी राजशेखर हिरेअब्बू, उद्योगपती महेश भंडारी, उद्योजक ओमप्रकाश दरक, प्रांजल मोहिकार व सामाजिक कार्यकर्ते राजू हौशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत फराळ वाटप करण्यात आले। सिव्हिल हॉस्पिटल येथील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना, त्याचबरोबर कुष्ठरोग वसाहतीतील नागरिकांना, झोपडपट्टी परिसरातील निराधार वयोवृद्धांना व रस्त्यावर जीवन जगणाऱ्या गरजू व भिक्षकरी बांधवांना हे फराळ वाटप करण्यात आले। आस्था रोटी बँकेकडून वर्षातील 365 दिवस गोरगरीब व गरजू नागरिकांना मोफत अन्नदान केले जाते। आषाढी एकादशी निमित्त देखील गरजू व्यक्तींना फराळ वाटप करून आस्था रोटी बँकेने माणुसकी जपली आहे। या उपक्रमासाठी आस्था रोटी बँकेच्या सदस्या निलिमा हिरेमठ, छाया गंगणे, विनोद भोसले, पुष्कर पुकाळे, श्रीदेवी बिराजदार, सपना कांबळे, लक्ष्मी कुलकर्णी, मंजुषा डोईफोडे, दत्तात्रय दळवी, अविनाश माचरला, संगीता छंचुरे, अनिता तालीकोटी आदींनी परिश्रम घेतले। अण्णा जर हात काढा की सरक जरा सरक घे की फोटो घे। संध्याकडे मला येण्याचं भेटेल कमेंट करा कमेंट फोन का लवकर घेता पुढे नेऊन द्या कमेंट द्या आज आषाढी एकादशी निमित्त सिव्हिल हॉस्पिटल रुग्णालय बी ब्लॉक येथे आस्था रोटी बँकेतर्फे त्यांचे विजय संचुरे आणि मित्र परिवार हे दररोज अन्न वाटप करत असतात। पण आज आषाढी एकादशी निमित्त उपवासाचं फराळाचं मोठ्या प्रमाणावरती वाटप त्यांनी आयोजित केलेलं आहे। मी त्यांना शुभेच्छा देतो आणि खरंच त्यांचं अभिनंदन करतो, कारण सर्वश्रेष्ठ अन्नदान हे सर्वश्रेष्ठ आहे। आणि आषाढी एकादशी असो कुठलाही सण असो, हे विजय संचुरे आणि आस्था रोटी बँकवाले सर्व त्यांचे मित्रपरिवार हे प्रत्येक सण प्रत्येक दिवस या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण येतात त्यांचे नातेवाईक येतात त्या सर्वांच्या सेवेमध्ये घालवतात। हे खरंच कौतुकास्पद आणि अभिनंदनाची बाब आहे आणि त्यांच्याविषयी किती कौतुक करावं तेवढं कमीच आहे। आणि मी एवढं सांगू इच्छितो की काही वेळ ज्या वेळेला तुम्हाला आमच्याकडून काही लागेल सहकार्य, त्याच्या सहकार्यासाठी मी स्वतः तुमच्याबरोबर राहील। धन्यवाद। आपल्याकडून अशीच सेवा घडत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना।